विचारा कसं झालं त्याला है ना? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आम्ही पुन्हा एकदा चाललोय एक नवीन ठिकाण एक्सप्लोर करायला, जे आहे अबुधाबीमध्येच. त्याचं नाव आहे द बटरफ्लाय गार्डन्स अल्काना, अबुधाबी. अबुधाबी. हां, तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो की इथे काय काय आहे. अजून आम्ही एकदाही तिथे व्हिजिट केलेली नाही आहे. सो तुम्हाला सुद्धा दाखवतो की तिथे काय काय आहे बघण्यासारखं. आणि आज आमच्यासोबत वियान पण आहे आणि दीदी पण आहे. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला जॉईन होणार आहे आमचे फ्रेंड्स. सो तिथे गेल्यानंतर कंटिन्यू करू. बाहेर बघा किती ऊन आहे. संध्याकाळचे वाजले आहे इथे. किती वाजले? 4:45 वाजले, तरी सुद्धा इथे एवढं जास्त ऊन आहे. त्यामुळे सध्या तरी आम्ही इथे बाहेर काहीही एक्सप्लोर करू शकत नाही, कारण एवढ्या गरमीमध्ये कुठे जातच येत नाही. सो इनडोअर जे अट्रॅक्शन्स आहेत ते आम्ही बघणार आहे आज. हॅलो बोल वियान. हॅलो गाईज. वियानला बोलायलाच येत नाही. तर या प्लेसवर जाण्यासाठी आम्हाला आमच्या घरापासून 18 ते 20 मिनिट लागतात. 18 किलोमीटर आहे इथून, जिथून आम्ही राहतो तिथून 20 मिनिटात आम्ही तिथे पोहोचू. आता राहिलेत किती? 7 मिनिटात आम्ही तिथे पोहोचतोय. आणि वियान झोपतोय आता इथे. बघ, झोपला वियान. तर मंडळी, आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. इथून एंट्री आहे. बटरफ्लाय गार्डन्स अबुधाबी. सो चलो आता गाडी पार्क करूया आधी आणि मग आतमध्ये एंट्री करू. चलो, तर पोहोचलोय आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनला. अँड आमच्या फ्रेंड्सची वाट बघतोय आम्ही. हे असं असणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जायचंय आतमध्ये. आणि बटरफ्लाईज काय काय असेल होते? बटरफ्लाईज, सगळ्या प्रकारचे बटरफ्लाईज है ना वियान? चला, ए थांब वियान. हे बघ एरोप्लेन. बाय. कसं गेलं? चला, तर फायनली आम्ही पोहोचलो इथे. आणि आता ह्यांचे फ्रेंड्स वगैरे येतात, त्यांची वाट बघतोय आम्ही. आणि अजून आम्हाला इथे तिकीट्स पण काढायचे आहेत, पण आता सगळ्यांचं एकदाच तिकीट काढू म्हटलं. त्यासाठी आम्ही वेट करतोय. पोहोचतीलच आता ते. पण बटरफ्लायच कमी आहेत बघा, किती सेंटीमीटरचं वगैरे सगळं. आणि इथे सगळं हे बोटिंगचं दिलेलं आहे, म्हणजे इथे आपण बोटिंग करू शकतो. पण एवढ्या उन्हामध्ये कोणीच नसेल करत. मे बी संध्याकाळीच करते. आज मला कळलं की एवढ्या उन्हामध्ये इथे कोणी का फिरायला जात नाही. 2 मिनिटातच आमची चिडचिड सुरू झाली एवढं ऊन बघून. वारं पण आहे, ते पण गरमच आहे. पण अजून पण आहे. इथे
हे बघा हो वियानने ठेवलं बघा. वियान हे बटरफ्लाय आहे पण असं वाटतंय की ते पानच आहेत, पानाच्या कलरच बटरफ्लाय आहेत. हे लावले ना फॅन, बहुतेक ते जे जन्म घालतात वाटते हम्म. ते तसं टेम्परेचर बनवत असते ना ते. काय काय ठेवलंय, विंचू ठेवलाय आणि ह्याच्यामध्ये हे आहे, याला आपण काय म्हणतो लहानपणी काहीतरी बोलायचो, पण ते आतमध्ये कुठेही दिसतच नाही. त्यांना खाण्यासाठी काकडी वगैरे ठेवली. बटरफ्लाय खाल्लं. ई, म्हणूनच संपवलेत वाटतं इथे दिसत बटरफ्लाय. आणि हे काही करत नाही का हो? ते पानांच्या कलरचेच असतात है ना, त्याच्यामुळे कळतच नाही. हे खाण्यासाठी ठेवले त्यांना संत्री. इथे मोठे मोठे जरा आलं एक अजून बसेल आता पण. बसलं बसलं बसलं. छोटी हे बघा इथे सगळे लटकले आहेत बटरफ्लायज. बंच ऑफ बटरफ्लाईज. हा काय हे? स्लॉथ. आणि त्याच्या पिल्लाला पण ठेवलंय. पण ते कसं लग गेलं इथनं, मी घाबरले. उलट चालतंय म्हणजे उलट लटकून. तुमच्याकडे बघते. ते दिले बटरफ्लाय सेन्सेस. आता ह्यांना काय दिसतंय काय माहिती. बटरफ्लाय सेन्सेस आहेत हे. काय दिसतं का त्याच्यात ना काही? ह्याची डिझाईन किती छान आहे बघा. हा किती छान आहे. नको आता चल. बटरफ्लाय.